कॅन्सर या आजाराने मला तोडलं नाही, तर मला घडवलं. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आयुष्यात अशी वेळ येते की जेव्हा शरीर, मन, आजूबाजूची परिस्थिती, काळ, वेळ सगळ्या आपल्या विरोधात गेलेलं असतं. मन घाबरतं, मार्ग दिसत नाही, सगळं थांबल्यासारखं वाटतं. माझ्या पण आयुष्यात अशी एक वेळ आली होती की मला पण त्या वेळेने थांबवलं होतं. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा. कृपया मध्येच व्हिडिओ सोडून देऊ नका, कारण ही माझी खरी कहाणी अनुभवातून आलेली अशी. तर व्हिडिओ पूर्ण बघा. नक्कीच तुम्हाला यातून काहीतरी चांगलं शिकायला मिळणार आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या लाईफला रिलेट करू शकणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर लहान लहान गोष्टींसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागत होतं. या प्रवासाला किती वेळ लागणार आहे काहीच माहित नव्हतं. मनात प्रश्न यायचा, मी या आजारातून बरी होईल का? बरं व्हायला किती वेळ लागणार आहे? आधीसारखं मी जगू शकेल का? हे अनेक बरेच प्रश्न माझ्या मनामध्ये यायचे. कितीतरी रात्री मी जागून काढले आहेत. दुःखाने, वेदनेने तळमळत, तडफडत वेदना व्हायच्या. लोक विचारायचे, कशी आहेस? आणि मी हसून उत्तर द्यायचे, ठीक आहे. पण आतून लढाई सुरूच होती. आणि मग एका क्षणाला जाणीव झाली, स्वामींचं नामस्मरण सुरूच होतं. मनात एक विचार आला, स्वामींनी माझी परीक्षा घेतली, पण आज जी ही परिस्थिती माझ्यावर ओढवलेली आहे, तर ह्या परिस्थिती म्हणजे काही माझ्यासाठी शिक्षा नाहीये. हा प्रसंग, हे आजारपण जणू मला काहीतरी शिकवण देण्यासाठी, माझ्यातली मी शोधण्यासाठी स्वामींनी हे माझ्यासाठी नियोजन केलेलं आहे. त्याचं कारण असं वाटतं, कारण आयुष्यात मी खूप धावत होते. मी स्वतःसाठी कधी जगलेच नाही, स्वतःला कधी वेळच दिला नाही. आजारपण देऊन स्वामींनी मला थांबवलं होतं, एका जागी बसवलं होतं आणि मला मी शोधायला, मला बघायला भाग पाडलं होतं, विचार करायला भाग पाडलं होतं. मग मी काय शिकले? शरीराची, मनाची काळजी घेणं ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे. स्वतःला वेळ देणं ही माझी जबाबदारी आहे. माणूस कितीही मजबूत असला तरी त्याला एका क्षणाला थोडं तरी थांबावं लागतं. त्याच्या मनाला, शरीराला विश्रांतीची गरज आहे. आपल्याला स्वतःला शोधावं लागतं. आपल्या आजूबाजूचे माणसं कशी आहेत, आपली कोण आहेत, आपल्यातली आपली कोण आहेत, परके कोण आहेत, कठीण काळात तुमच्या बरोबर कोण उभं राहतं, या कठीण काळाने समजावलं. या काळात माझ्या कुटुंबाबरोबर माझ्या आईची शक्ती आणि स्वामींचा आशीर्वाद माझ्या बरोबर होता. 4 वर्षापूर्वी आई गेली, पण आईची हिंमत माझ्यात होती. तिने कायम हेच शिकवलं की परिस्थिती पुढे कधीही हार मानायची नाही.
दुःखाने कोसळून जायचं नाही, पुन्हा आत्मविश्वासाने ताकदीने उभं राहायचं, हे तिची शिकवण होती. आणि तिच्या त्या शक्तीने माझ्यातला आत्मविश्वास जागृत झाला, त्यातला आत्मविश्वास परत आला. स्वामींचा आशीर्वाद तर मला होताच, त्याचा आशीर्वाद कामी आला. स्वामी नेहमी म्हणतात, सहनशक्ती हीच खरी शक्ती आहे. तेव्हा मला समजलं, सहन करणं म्हणजे हार नाही, येणाऱ्या काळासाठी अजून मजबूत होणं. आज मी वेगळी आहे, संयमी आहे, समजूतदार आहे, कृतज्ञ आहे. या परिस्थितीला तोंड देऊन मी बाहेर आले. माझ्या कुटुंबाची, माझ्या आईच्या ऊर्जेची, स्वामींच्या आशीर्वादाची प्रेरणा मला मिळाली. आता मी हिलिंग प्रोसेस मध्ये आहे. तर या हिलिंग प्रोसेस मध्ये माझं कुटुंब, माझे मित्रमैत्रिणी, माझे नातेवाईक आणि माझी ही युट्यूब फॅमिली जी आता माझ्या बरोबर आहे. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला मी एकच सांगेल, जर तुम्ही सुद्धा या कठीण काळातून जात असाल, आर्थिक ओढाताण, लक्षात ठेवा, तुम्ही तुटत नाहीत आहात, तुम्ही घडत आहात. असं वाटतं कधी कधी आयुष्य थांबल्यासारखं वाटतं, ते थांबवतं, पण कधी कधी एखादी संकट किंवा सिच्युएशन इतकी अवघड येते की आपल्याला तो काळ, वेळ थांबवून ठेवतं. थांबणं म्हणजे तो तुमच्या पुढच्या आयुष्याचा एक मोठा टप्पा सुरुवात होणार असतो, तुमचं व्यक्तिमत्व घडवणार असतो, तुमच्यात काहीतरी चांगलं निर्माण करण्यासाठीचा तो थांबण्याचा काळ असतो. मी त्या वेदनेसाठीही कृतज्ञ आहे, ज्या वेदनेने मला माझ्यातली शक्ती दाखवली. आजारपणाने मला तोडलं नाही, मला घडवलं. मला चुकलेल्या लोकांची क्षमा मागता आली. मला मदत केलेल्या लोकांच्यासाठी कृतज्ञ होता आलं. मला स्वामी माझ्या आयुष्यात आधीपासून होतेच, पण आता कळलेले स्वामी, ती सेवा, ते नामस्मरण, हा आता माझ्यासाठीचा वेगळा दैवी अनुभव मी म्हणेल. तर आता जे माझ्या आयुष्यात स्वामी आहेत ते फार वेगळं, म्हणजे मी सांगूच शकत नाही असं आता माझं आणि स्वामींचं नातं आहे. तर हे फक्त आणि फक्त हे आजारपण आलं म्हणून मला कळलं. आता मी मनापासून सेवा करते, माझ्यातलीच शक्ती कळली, माझ्यातली मी मला ओळखता आली. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडला असेल, लाईक करा, शेअर करा. माय स्वीट जर्नी या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचे अनुभव शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितला म्हणून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.